सत्यशोधक चळवळीने चंदगडच्या समाज परिवर्तनाला दिली दिशा. विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती आणि वाचन संस्कृती जोपासावी. महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्याचं आवाहन. चंदगड तालुक्याला सत्यशोधक चळवळीचा अत्यंत समृद्ध, संघर्षशील आणि वैचारिक वारसा लाभलेला असून या मातीतील थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आजच्या काळाची गरज आहे, असं प्रतिपादन कोल्हापूर येथील नाईट कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण शिंदे यांनी केलं. ते हलकर्णी इथं दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पुरस्कृत कैलासवासी पी.बी. साळुंखे व्याख्यानमालेअंतर्गत चंदगड तालुक्यातील सत्यशोधक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं की चंदगड तालुक्यात सत्यशोधक चळवळींना आव्हान देणारा मोठा संघर्ष उभा केला होता. शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून अंधश्रद्धा, मागासलेपणा आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोलाचं योगदान दिलं. समाज प्रबोधनपर व्याख्यानं, कीर्तन, पोवाडे अशा लोककलांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात आलं. आजचा काळ अत्यंत भ्रमित करणारा असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीनं पाहावं असं सांगत त्यांनी वाचन संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित केलं. महाविद्यालय हे केवळ शिक्षण देणारं ठिकाण नसून विचारांचं केंद्र आहे. महाविद्यालयीन काळ हा जीवनातील सुवर्णकाळ असून ग्रंथालय, पुस्तकं आणि शिक्षक हे आयुष्याला दिशा देणारे घटक आहेत. आपलं भवितव्य हे वाचनावर अवलंबून असतं, असंही त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावं, चंदगडच्या सत्यशोधक चळवळीचा इतिहास अभ्यासावा आणि या चळवळीतील कार्यकर्त्यांचे विचार आत्मसात करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येक सत्यशोधक कार्यकर्ता हा समाजाचा खरा नायक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी चंदगड तालुक्याला क्रांतिकारी इतिहास आणि विचारांचा समृद्ध वारसा लाभल्याचं सांगून हा वारसा आयुष्यात जपण्याचं आवाहन केलं. गुरूंचं मार्गदर्शनच उज्ज्वल भवितव्य घडवतं, असंही त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आलं. प्रास्ताविक प्राध्यापक एस.एन. खरुचकर यांनी केलं, तर स्वागत प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांनी केलं. यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक एस.डी. तावदारे, नॅक समन्वयक डॉक्टर राजेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. या व्याख्यानाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियांका हरकारे यांनी केलं, तर आभार प्राध्यापक संदीप पुंगारे यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.